रायगड जिल्ह्यात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारविरोधात अनोखे आंदोलन छेडले. अलिबाग येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी बैलगाडीत बसून मोर्चा काढला, तर काहींनी कमरेला नारळाच्या झापा बांधून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. हातात फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून बेरोजगारीचाही प्रश्न गंभीर बनत चालल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. देशभरामध्ये इंधन दरवाढ होत चाललेली आहे. गेल्या 15 दिवसात जवळजवळ 9 ते 10 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागलेलं आहे. याचा सर्व फटका गोरगरीब जनतेवरती बसतोय आणि देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे मोजमजेत आहेत आणि संपूर्ण देशवासियांना ते गुलामीसारखे आपण बघतोय. एकंदरीत त्यांना गुलामगिरीकडे देशवासियांना न्यायचं आहे. आणि आपण जर बॅनर बघितले असतील की यांच्यामुळे पुन्हा आपण जे जंगलातून आपण शहरांकडे आलो ते पुन्हा शहरांकडून जंगलाकडे जाण्याची आपल्यावरती वेळ आली. कारण इंधन मिळत नाही आहे, गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, पेट्रोल पंपावरती गेल्यावरती पेट्रोल मिळत नाही आहे, डिझेलसाठी गेल्यावरती डिझेलला भले रांगा आहेत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, कोळी बांधवांना डिझेल मिळत नाही. आणि हे सर्व करत असताना हे सरकार मस्तपैकी मस्त होऊन ते आरामात सर्व त्यांचं चाललेलं आहे. आणि अशा या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही पूर्ण आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी खरगे साहेब, प्रियांका दिदी असतील आणि हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाने देशभरात हे सर्व जे इंधन दरवाढ आहे त्याच्या विरोधात, त्याच पद्धतीने हे जे आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत, नीटच्या परीक्षा झाल्या त्याचे पेपर यांनी फोडले, जे धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री आहेत यांचा राजीनामा जिथपर्यंत घेतला जाणार नाही तिथपर्यंत आंदोलनं होतील. आम्ही काँग्रेसवाले 100% जनतेच्या सोबत आहोत आणि जनतेसोबत राहणार म्हणून हे आजचं हे आंदोलन केलेलं आहे.